असतील तर तो मुलाकडे ट्रान्सफर होतो आणि अल्टिमेटली जो जन्मतः जे होणारा शिशू असतो तो थॅलेसेमिया मेजर जन्माला येतो. त्यामुळे तो आई वडिलांकडून येणारा डिसीज आहे, ना की जन्मानंतर कधीतरी नंतर उद्भवणारा अशा प्रकारचा डिसीज नाही आहे. तो पूर्णतः अनुवांशिक आहे. थॅलेसेमियाबद्दल एक दोन शब्द सांगा, कारण लोकांना याबद्दल खूप कमी माहिती आहे. बरं, थॅलेसेमिया एक प्रकारचा पंडुरोग आपण एक म्हणतो, तर तशा प्रकारे आपण कदाचित नाव माहिती असेल, पण हाच एक असा रक्ताचा आकार आहे आजार आहे की ज्याच्यात जो रुग्ण असतो थॅलेसेमिया मेजर त्याला रक्ताची सतत कमी जाणवते आणि अल्टिमेटली त्याला बाहेरून दर 15 दिवसांनी रक्त चढवावं लागतं. ते बाहेरून रक्त चढवल्यामुळे त्याला वेगवेगळे आजार उद्भवतात. त्याच्या ज्या रोजच्या डेली ॲक्टिव्हिटीज आहेत त्या तो नीट करू शकत नाही आणि अल्टिमेटली मग तो कुठेतरी मागे पडतो. आणि त्यांचं लाईफस्पॅन पण जे आहे ते बाहेरच्या रक्तावर असल्यामुळे त्यांचं लाईफस्पॅन खूप जास्त नसतं. काही ट्रीटमेंट्स आहेत पण त्याही खूप खर्चिक आहेत. त्यामुळे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे सगळ्यात महत्त्वाचं थॅलेसेमियामध्ये तुम्हाला कळतं. या प्रकारची जी टेस्ट आहे या रोगासंबंधात ती आपल्या वामनराव ओक रक्त केंद्रामध्ये होऊ शकते का? हो, तर ह्याच्यासाठी CBC म्हणजे आपला जो ब्लड काउंट असतो तो नॉर्मल ब्लड काउंट आणि त्याचबरोबर HPLC ही आयुष्यात एकदाच होणारी टेस्ट ही वामनराव रक्त केंद्रात पण होते किंवा कुठल्याही पॅथॉलॉजिस्ट लॅबमध्ये सिव्हिल हॉस्पिटल्समध्ये वगैरे गेलात तर तिथेही होऊ शकते. पण जेव्हा पण तुम्हाला थॅलेसेमियाची टेस्ट करायची किंवा तुम्ही कोणाला सजेस्ट करत असाल तर माझी एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही CBC आणि HPLC ह्या कन्फर्मेटरी टेस्ट करून घ्या की जेणेकरून तुम्हाला कुठल्या जीनवरती तो थॅलेसेमिया कुठला आहे प्रकार हे कळून येतं. तर ह्याची टेस्ट वामनराव रक्त केंद्रातही होते. धन्यवाद सर. आणि यात काही काळजी घेऊन थॅलेसेमिया हा रोग टाळता येतो का? हो, थॅलेसेमिया रोग टाळता येतो. त्यासाठी आम्ही एक असं समीकरण बनवलं की GAP. तर G स्टँड्स फॉर जेनेटिक काउन्सिलिंग. जे आई वडील आहेत त्यांना जेनेटिकली काउन्सिल केलं जातं की ते जर दोघी मायनर असतील थॅलेसेमिया आणि त्यांना होणारा मूल जे आहे ते मेजर होणार असेल तर त्यासाठी त्यांचं आधी जेनेटिक काउन्सिलिंग केलं जातं आणि त्याद्वारे जर थांबवता येऊ शकत असेल अल्टिमेटली डिसिजन पॅरेंट्सचा असतो की काय करायचं आणि काय नाही, पण त्यांचं जेनेटिक काउन्सिलिंग केलं जातं. A स्टँड्स फॉर अँटीनेटल काउन्सिलिंग. अँटीनेटल काउन्सिलिंग म्हणजे ज्या प्रेग्नंट वुमन्स आहेत त्यांना ऑलरेडी माहीत नसतं. 98% भारतात थॅलेसेमिया ह्याच्यामुळे होतो की त्या आईवडिलांना माहीत नसतं आणि जन्मतः परिणामी मूल जे होतं ते थॅलेसेमिया मेजर होतं. तर अँटीनेटल टेस्टिंग ह्याच्यासाठी आम्ही हे करतो की ज्या प्रेग्नंट वुमन्स आहेत त्यांना आपण सांगतो की तुम्ही टेस्टिंग करून घ्या. जे होणारं बाळ आहे ते कितव्या महिन्यात ते स्टेजवरती डिपेंड असतं की कुठल्या ह्याच्यात आपण त्याच्या मुलाची टेस्टिंग करतोय आणि त्याचे परिणाम काय असतात त्याच्यानुसार. ती A स्टँड फॉर आणि P स्टँड फॉर प्री मॅरिटल काउन्सिलिंग किंवा टेस्टिंग. लग्नापूर्वी ही सगळ्यात बेस्ट आहे ज्याच्यात मी म्हणालो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तुम्ही वयाच्या 15 वर्षापासून 35 वर्षापर्यंत जर प्री मॅरिटल टेस्टिंग आयुष्यात एकदा करून घेतलीत, तुम्ही स्वतः तुमचा स्वतःचा स्टेटस चेक केलात की तुम्ही थॅलेसेमिया मायनर आहात, मेजर आहात, मायनर आहात किंवा नॉर्मल आहात, तर तुम्हाला तुमच्या पार्टनरबद्दल चिंता करायची गरज नाही. अशा 3 स्टेज आहेत. याचे दुष्परिणाम काही असू शकतात? हो, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे कारण दुष्परिणामांमुळेच थॅलेसेमिया जास्त आहे. दुष्परिणाम म्हणजे तो जो रुग्ण असतो थॅलेसेमिया त्याला दर 15 दिवसांना रक्ताची कमी जाणवते त्याच्यात शरीरात आणि त्यामुळे त्याला दर 15 दिवसांनी बाहेरून रक्त चढवावं लागतं. आता बाहेरून रक्त चढवावं लागतं त्यामुळे त्यांच्या शरीरात आयर्न ओव्हरलोडिंग खूप जास्त होतं. हीम आणि ग्लोबिन असे प्रकार असतात रक्ताचे मुळतः. तर ग्लोबिन जे असतं ते खूप कमी बनतं, पण हीम जे असतं ते रक्तात बनत राहतं आणि हीमचं सॅच्युरेशन खूप जास्त होतं बॉडीमध्ये. अल्टिमेटली आयर्न ओव्हरलोड झाल्यामुळे ते बाहेर काढण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या औषधोपचार घ्यावे लागतात, त्याच्या गोळ्या घ्याव्या लागतात आणि त्या खूप महाग आहेत. हा एक झाला. त्याचबरोबर त्यांच्या शरीराचा आकार थोडा वेगळा बनतो, चेहऱ्याचा आकार बदलतो. नॉर्मल आपली जी स्किन असते ती येल्लोइश स्किन होणं, अशा प्रकारे त्यांना वेगवेगळे आजार उद्भवतात आणि त्याचमुळे त्यांची शरीराची एकूण वाढ जी आहे ती खुंटते. आता ह्याचा जर एकूण दुष्परिणाम सांगायला झालं तर एक पॅकेज सिस्टम आहे. आपण कंपनीजमध्ये वगैरे गेल्यावरती तर प्रत्येक फॅमिलीमध्ये जर थॅलेसेमिया मेजर मूल जन्माला आलं तर आम्ही असं म्हणतो की 2.5 लाखाचं पॅकेज मिळालं म्हणजे त्या मेजर मुलावरती 2.5 लाख खर्च करावाच लागतो. तेवढा 2.5 ते 3 लाख रुपये दर वर्षाला खर्च करायला लागतो. आणि त्याचंच जर त्याच्यात बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा एक ऑप्शन आहे, पण बोन मॅरो पण किती प्रमाणात मॅच होते, त्या बोन मॅरो ट्रान्सप्लांटचं किंमत जवळपास 25 ते 30 लाख आहे. म्हणजे पैशाच्या स्वरूपात तर आपण हे गिनूच शकत नाही. जर रक्त द्यायचं तर ते पण आयुष्यभर त्यांना दुसऱ्याच्या रक्तावरती अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे आर्थिक भार त्याच्यासोबत कौटुंबिक आणि मानसिक जो दुष्परिणाम आहेत ते याचे खूप जास्त आहेत. थँक्यू सर, थँक्यू. खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती तुम्ही दिलीत. तुम्ही बोन मॅरोचा विषय काढला म्हणून मी सांगतो की हा आपल्या गाण्याशी संबंधित आहे, कारण इंडियन आयडॉल आपण सर्व बघतो. तर इंडियन आयडॉलमध्ये
एक मुलगी आली होती. ती खूप छान गाते. तिचं नाव मला आता माहीत नाही. परंतु तिच्या भावाला थॅलेसेमिया लहानपणापासून झाला होता आणि तो आधी जन्माला आला आणि लोकांना कळलं की असा असा रोग आहे आणि त्यांना ते अफोर्डेबल नव्हतं. परंतु डॉक्टरांनी सांगितलं आणि दुसरं अपत्य जन्माला आलं ती मुलगी जी आता छान गाणी गाते. तर ती 3 वर्षाची असताना तिचा बोन मॅरो ट्रान्सफर केला आणि तो मुलगा सर्वाईव्ह झाला आणि आजही तो चांगल्या प्रकारे आपलं जीवन व्यतीत करतो आहे आणि आपल्या बहिणीला मदत करून तिला गाण्यासाठी प्रोत्साहन देतो आणि ती आज इंडियन आयडॉलमध्ये खूप प्रसिद्ध मुलगी आहे. तुम्ही यूट्यूबवर जर शोधून काढलं तुम्हाला मिळेल, केतकी शिंदे. तर अशी ही केस आहे आणि विस्तृत माहिती दिल्यावर धन्यवाद. आता मी रक्तदानाविषयी रेश्मा मॅडमना विचारू इच्छितो. रक्तदान केल्याने मॅडम काही त्रास होतो का? माझ्यासमोरच सुकुमार साखरदांडे बसले, तेवढं प्रफुल्लित व्यक्तिमत्व आहे. रक्तदानाने त्रास नाही, त्याने खूप फायदा होतो. ॲक्च्युली नवीन सेल ॲक्टिवेट होतात बॉडीमधला, बोन मॅरो ॲक्टिवेट होतो आणि नवीन सेल तयार होतात. म्हणजे नई उमंग, नई जिंदगी, नया सब कुछ, म्हणजे रिज्युनेट होते बॉडी आणि डिटॉक्स व्हायला मदत होते आणि त्रास नाही होत आहे. तर किती वेळा केलं असेल तू रक्त, आठवत नाही. जेव्हा फोन माझा आला की तो म्हणाला माझं लास्ट डेट बघ, फक्त 3 महिन्यानंतर रक्तदानाला तो हजर असतो. म्हणजे एवढं जर चांगलं होत असेल तर नवीन मिळतं. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. म्हणजे त्याचं कसं आहे ना, लाईफ गिव्स लाईफ ना. असं काहीच नाही आपल्याकडे की आपण दुसऱ्याला देऊ शकतो. जो फिट आहे तोच देऊ शकतो. एकदा रक्त दिल्यानंतर किती दिवसांनी करावं लागतं पुन्हा? करू शकतो म्हणजे 3 महिन्यांनी मेलसाठी आणि साधारण 4 महिन्यांनी फिमेलसाठी. आता तुम्ही विचाराल की फिमेलनी 4 महिन्यांनी का करावं, तर फिमेलच्यामध्ये ऑलरेडी कमीच असतं रक्त आणि बऱ्याच पिरियड्समुळे किंवा बाकीच्या गोष्टी असतात, त्यांचा आहार प्रॉपर नसतो किंवा बऱ्याच गोष्टीमुळे त्यांचं हिमोग्लोबिन लेवल नॉर्मल इंडियनमध्ये तेवढं नसतंच आहे, 12.5 लागतं. ते फिमेलमध्ये असत नाही आणि असतील तर खूप क्वचित मॅडमसारख्या. तर त्या पण सी इज ऑल्सो रेग्युलर डोनर. तर असं असताना म्हणून महिलांना थोडीशी ढील दिलेली आहे की 4 महिन्यांनी तरी करा तुम्ही. अजून एक आम्हाला शंका असते की BP किंवा शुगर असेल अशा लोकांनी रक्तदान केलं तर चालू शकतं का? हो, काही मिथ्स होते. BP आणि शुगर असलेले पेशंट म्हणजे किंवा रेग्युलर लोक असं काही ब्लड डोनेशन करू शकत नाहीत. पण नाही, असं पण नाही. ज्याचं BP रेग्युलर आहे, मॉनिटर करूनच आम्ही करतो, कारण फिटनेस पहिल्यांदा दिला जातो. फिटनेस घेतल्याशिवाय आपण त्याचं पूर्ण जाणून घेतल्याशिवाय आपण रक्तदानाला परमिशन देत नाही. BP कंट्रोल असेल आणि जर गेल्या 4-5 महिन्यात तुमचं BPचं मेडिसिन सारखं कंटिन्युअस चेंज होते तर मात्र आम्ही त्यांना व्होल्टवरती ठेवतो. आणि डायबिटीसच्या रुग्णांनी तर रक्तदान जरूर करावं, कारण ते नवीन सेल ग्रोथसाठी इफेक्टिव्ह आहे. आणि BPच्या डोनरनी केलं रक्तदान तर त्यांचं BP रेग्युलेट व्हायला मदत होते. लिपिड चेक राहतं आणि जे काय आहे सेल्स ग्रोथ व्हायला मदत होते. असंच त्याचं हे पाठीमागचं गणित आहे. कारण आयुर्वेदामध्ये रक्तमोक्षण ही एक चिकित्सा सांगितलेली आहे डायबिटीसमध्ये. आणि शरद ऋतूमध्ये कोणत्याही ऋतूमध्ये डायबिटीस रुग्णांनी जर रक्तमोक्षण केलं तर ते शुगर पण कमी होते आणि BP कंट्रोल व्हायला पण मदत होते. तर हे मिथ आहे की मला करता येणार नाही. सो डोंट गो फॉर इट. यू आर ओके, यू आर फिट. खरं तर रक्तदान या शब्दामध्येच दान आहे आणि दान जेव्हा आपण काही करतो ना तेव्हा कोणी अपेक्षा करू नये, कसलीच अपेक्षा करू नये. परंतु हा प्रश्न जरा वेगळा आहे की रक्तदान केल्याने काय फायदा होतो. विसंगत वाटतं आहे, पण मी वेगळ्या दृष्टीने विचारतो की रक्तदान केल्याने आपल्या शरीराला काय फायदा होतो, ह्याबद्दल डॉक्टर साहेब विस्तृत सांगा. ॲक्च्युली शरीरामध्ये आपल्या साधारण 5 ते 5.5 लिटर ब्लड असतं. त्याच्यातला 350 mlचा फ्रॅक्शन आपण काढून घेतो. त्याच्यामधून रेड ब्लड सेल, प्लेटलेट आणि प्लाझ्मा असं आपण सेपरेशन करतो. ह्या प्रत्येकाचं लाईफ पिरियड वेगळा असतो, स्पॅन वेगळा असतो. हे जरी आपल्याला माहीत असलं तरी आपल्यातून तेवढं ब्लड गेलं आहे, त्यामुळे नवीन ब्लड लगेच तयार होतं. हे पहिलं एक फायदा आहे. दुसरा, हार्ट अटॅक येण्याचे किंवा कार्डियक हेल्थ चेकअप तुमचं असतं ती रेग्युलर राहते. लिपिड प्रोफाईल चेक इन राहतं. जास्त हिमोग्लोबिन असेल तर ते पण नॉर्मल होतं. कॅन्सरचा धोका टळतो. समाजाला दिल्याचं काही भान असतं आपल्याला, सामाजिक बांधिलकी किंवा आपण काहीतरी करतोय समाजासाठी, त्याचं एक वेगळंच डोपामाइन सिक्रेट होतं बॉडीमध्ये. काही असतं ना, काही गोष्टी असतात आपण देण्याचं जे महत्त्व आहे ना ते देणाऱ्यांनाच माहीत असतं. कारण दान केल्यानं जी दानशूर वृत्ती होते ना
ती एक असेल, पण तो दान करणारा रक्तदान कुणाचा रक्तपात पण करणार नाही. त्याला माहिती आहे रक्ताची किंमत काय आहे. म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना एक त्याची अवेअरनेस येऊ द्या की बाबा रक्त दिल्याने रक्त किती प्रॉब्लेम होतात आणि रक्त मिळत नाही. महाराष्ट्रभर आता जवळजवळ आपल्याला 29,000 रक्ताची युनिटची गरज आहे. आपल्याकडे आहे 1,000-1,500 पण नसतं. आणि यांना माहिती आहे की मॅटर्निटी किंवा कॅन्सर हॉस्पिटल, प्रत्येक हॉस्पिटलच्या प्रत्येक 3 सेकंदाला रक्ताची गरज निर्माण होते. आणि अशी गरज निर्माण होताना रक्तदान करायला कोणीही जवळ येत नाही अनलेस अँड अंटिल की त्यांच्या घरात कोणाला प्रॉब्लेम होत नाही. म्हणून आपल्यापर्यंत यायची वाट बघू नका. आपल्याकडे जे आहे ते दान करा. जी वृत्ती आहे ना ती येऊ द्या समाजामध्ये. आणि हे अवेअरनेस प्रोग्रामनीच होणार आहे. आपण असे मोठमोठे शोज करतो, खूप मोठ्या लेवलला करतो, सगळेच करतात. पण प्रसादला मी खूप मोठा म्हणते कारण त्यांनी आम्हाला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आहे की तुम्ही अवेअर करा लोकांना यासाठी. म्हणून गंधार इज ओनली वर्किंग फॉर अवेअरनेस प्रोग्राम्स अँड ऑल दॅट. म्हणून मला त्याचं अभिनंदन करावं वाटतं. रक्तदान तर खूप पुढची गोष्ट आहे, पण तुम्ही इथे आलात आणि ह्या असे माहिती आपल्याला मिळते हे किती महत्त्वाचं आहे. आणि हे असे सगळीकडे जात नाही. विद्यार्थी दशेमध्ये किंवा कॉलेजच्या वेळेला हुरूप असतो त्यावेळेला रक्तदान करतो, पण आपण काही वेळानंतराने ना स्वतःसाठीच जगतो. आपण समाजभान ठेवत नाही. पण अशा अवेअरनेस कार्यक्रमामुळे समाजभान येतं. मी शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न विचारतो की कुठल्या वयापासून कुठल्या वयापर्यंत रक्तदान करू शकतो? वयाच्या 18व्या वर्षापासून वयाच्या 65 वर्षापर्यंत कोणीही प्रत्येक 3 महिन्याला रक्तदान करू शकतो. फक्त तुम्ही फिट असायला पाहिजे. फिट असणं म्हणजेच ती एक वेल्थ आहे. आपण सगळे करोडपती आहोत. प्रत्येक ऑर्गनची किंमत वेगळी आहे. आपण सगळे मिलेनरीज आहोत. एक जरी ऑर्गन नसेल तर वी आर डिसेबल्ड अँड वी आर डिसीज्ड. तर आपल्यामध्ये आजार टाळण्यासाठी दुसऱ्याला आजारपणात मदत करा एवढीच विनंती आहे. समाजात अवेअरनेस येऊ द्या. दुसऱ्यासाठी थोडं तरी जगायला शिका. थँक्यू. धन्यवाद मॅडम. काही प्रश्न आहेत? एखादा प्रश्न? नाही, प्रश्न नाही. मी स्टेट बँकेत 33 वर्ष सर्व्हिस केली मुंबईत. मी 100पेक्षा जास्त वेळा रक्तदान केलेलं आहे. धन्यवाद सर. माझं एज आता 2 कमी 70 आहे. 60 वर्षापर्यंत मी न चुकता 3 महिने एव्हरी 3 मंथ्स सेंट जॉर्ज अँड जे आणि मला हे सुद्धा मिळालं प्रशस्तीपत्र गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. थँक्यू. म्हणून मी लगेच साधलं चान्स. राजेश टोपेंकडून मला मिळालं आहे. अच्छा, छान. थँक्यू. ऍक्च्युली ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. मॅडम प्रसिद्धी नको आहे, पण जस्ट आता विषय